वेलकम टू महाबळेश्वर. सो मेन मंदिर लेफ्ट साईडला आहे आणि कृष्णाई टेम्पल जिथं आपण विजिट करायला आलो ते राईट साईडला आहे. सो आता जाऊया तिकडं. आणि लोकांची गर्दी खूप आहे. काय बाबा सुट्ट्या आहेत, घरी झोपा की जरा थोडं तरी. सगळीच बाहेर फिरायला लागली आजकाल. काय वाटतं तुला? बरोबर. आफ्टर लॉकडाऊन सो अशा खेळण्याचं वगैरे पण सोयी आहेत लहान मुलांसाठी. म्हणजे फॅमिली वन डे ट्रिप वगैरे आरामात होऊ शकते लहान मुलांना. आणि आम्ही सुद्धा वन डेच करतोय सध्या. हम भी तो बच्चे. बरोबर बोललाय आपण. लडकशील जाईल बच्चे. खूप खूप सुंदर आहे, खूप सुंदर. म्हणजे अख्खा असं वाटतं की ढगातच आलोय का काय आपण. आणि असा फॉग सगळीकडे फॉगच मस्त फॉग. धुका आलं मस्त शॉट होतं. सो आता मेन मंदिरापासून 5 मिनिटाच्या वॉकवरती आम्ही इथं आलो. आणि जे समोर जे दिसलंय इतकं सुंदर असं मंदिर दिसतंय की खूप प्राचीन आणि खूप प्राचीन असं मंदिर आहे. आणि पुरातत्व खात्याने याची नोंद घेतली आहे. आणि काय आणि धुकं इतकं येतं की फोटोशूटसाठी खूप भारी लोकेशन आहे. त्यातल्या त्यात जवळ पण आहे. आणि आता बघूया या मंदिराच्या समोरचा नजारा. कारण की मंदिर आहे आकर्षित आहेच, त्यातल्या त्यात मंदिराच्या समोर जो काही व्ह्यू आहे ना तो इतका बाप म्हणून काय सांगू तुम्हाला पाण्याचा आवाज येतच असेल. 1 2 3. हे पटकन यान काढ. तो आत्ता आम्ही मंदिरात गेलतो आणि तिथं काय फोटोशूट अलाउड नाही आहे म्हणजे कॅमेऱ्यात. पण त्यांना माहीत नाही की मोबाईलचा कॅमेरा DSLR कॅमेरा असतो ना शेवटी, तरी वाद घालणार. आणि ठीक आहे, तर आता मंदिर बघूया. समोरून तर पाहिलं, व्ह्यू पण पाहिला. आणि त्याचबरोबर आता आपण मंदिराचे बॅकग्राऊंडला म्हणजे कशा प्रकारची
बांधणी जी केली आहे दगडांची ती बघूया. मोठी लावायला लागेल कशाला त्या वॉटरफॉलचं. सो आत्ता आमचं मंदिर बघून झालं आणि आता मंदिराच्या बॅक साईडला आलो आहे. बॅक साईडला खूप सुंदर असे त्यांनी पायवट वगैरे केले पाणी जाण्यासाठी, जेणेकरून मंदिराला वरच्या पाण्याचा म्हणजे जे वॉटर फ्लो खाली येतो त्यामुळे मंदिराला काही नुकसान होऊ नये म्हणून. ठीक आहे, चांगलं आहे ओव्हरऑल. आणि मंदिर खूप असं पडक्या अवस्थेत आहे. जर जमलंच आपल्या सरकारला तर थोडंफार. तो आता मंदिर पाहून झाले आणि निघालो आम्ही आता कियाच्या दिशेने. पुढे जायचं आता विराज. पोलो ग्राउंड किती वेळा विचारते. हा शब्द लक्षात नाही राहत बाबा. पोलो ग्राउंड बघू काय भेटते पोलो ग्राउंडला. पोलो खायला भेटले तरी लय झालं. पक्ष्यांचा आवाज. काय त्यासाठीच तर आलाय की. बाय द वे तुम्हाला सांगितलं मी मागाशी की तो फोटोशूट करतो फक्त प्राण्यांचे, पण त्याने आज आमचे सुद्धा काढले कारण की आम्ही सुद्धा एक प्राणी असं तो म्हणला आम्हाला. पण फोटोज खूप सुंदर आलेत ते मी टाकेलेत. आता दम लागलाय आणि त्यात हे पोरगं खांदा हात ठेवून चाललंय. सो आत्ता आम्ही चाललोय पोलो ग्राउंडला आणि पोलो ग्राउंडचा रस्ता इतकं सुंदर आहे की मला काही राहावलंच नाही तुम्हाला दाखवायशिवाय. चलो आवाज कमी कर त्याचा. अरे कडक घे ना पुढं घे ना. एंट्री नाही आहे पण मी तर. होय 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 ब्रिटिशांचं आहे मेंटेन नाही. रोलर बिलर ठेवलाय की. रोलर नाही आहे मग तो प्लेन करायला आरसीसी पाईप आहे ती आहे तिच्या आईला. सो तर तुम्ही जो रस्ता मागं बघितला ना तर तो पोलो ग्राउंडसाठी आलो आम्ही. मेन म्हणजे पक्ष्यांचा जो किलबिलाट आणि पक्ष्यांचा जो आवाज तुम्हाला येतो ना खास त्यासाठी झालं कारण की आमचा तो बर्ड वॉचिंगवाला माणूस आहे. खूप सुंदर फोटो काढतो तो. मी तुम्हाला त्याची लिंकसुद्धा देईल. आणि इतकी शांतता आणि इतकं सुंदर वातावरण आहे म्हणजे. थँक्यू फॉर इंट्रोड्युसिंग दिस प्लेस. हे ध्वनी प्रदूषण करता नॉन सेन्स. कसं वाटतंय पुष्कराज? तो खूप शाय आहे, तो जास्त बोलत नाही पण इग्नोर केलं त्याने मला सबसेल. पण ठीक आहे आता पक्षी बघूया आणि जर फोटो त्याने चांगले काढले तर मी दाखवलंच तुम्हाला फोटो. काय म्हणतं एखादं एक मॅच करायची का क्रिकेटची तर पोरं बोलायचं. पाणी पिऊन पिऊन जीव हे झालाय. बाय द वे तुम्हाला जर फरक कळत असेल थोडाफार तर खूपच चांगलं आहे. पक्ष्यांच्या नादात फिरतोय तो. ही ढग बघ. पाऊस आला रे. सरक सरक सरक. तुम्ही बघितलं आत्ता सगळं मोकळं होतं. अख्खे ढग खाली आलेत. खूपच भारी. इथं फोटोला भारी येतील धोक्यात. लयच पक्षी येतात इथं. कशी ऍक्टिव्हिटी. आमचा पुष्करात चालला ढगात. तो आत्ता आम्ही इथं थोडं एक्सप्लोअर करतोय. थोडं पुढं जातोय कारण की पुढच्या साईडने पक्ष्यांचा खूप आवाज येतो आणि
आम्ही छत्री सुद्धा घेऊन आले खास पावसासाठी, पण पाऊस खूप कमी आहे तरी मजा येते. आणि तिघंच आलोय, जे आले नाहीत त्यांच्याकडनं खूप भारी मिस झाले, ते पछतावणार आहेत. पण ठीक आहे, जे आहे ते आहे. अरे कोण येणार होतं अजून? कोण येणारच नव्हतं, एवढंच येणार होते. हे जे टाकलं मी तर संपला विषय. सो आता ढग परत यायला लागले आणि तुम्ही बघू शकता समोर. चालेल ना. तर ज्या प्रकारे तो बोललास विल्सन पॉइंट जो आहे तिथं आपण जेवल्यानंतर जाऊ. आता भूक लागली थोडी, म्हणजे बघ अशी सॉरी भूक. ए फोटोग्राफर भाई, तो पिक्चरची शूटिंग वगैरे होत असेल ना? माहित नाही. शेती झाली, शेतीसारखं मोठं आलं. हा ना, गाड्या फिरवलं तिथं, बघ ना टायर बघ ना. तेच की. आपल्या टाइमला प्रोफेशनल फोटोग्राफर विथ प्रोफेशनल छत्री. छत्रीग्राफर. आणि माझ्या हातात दिलं सगळं सामान. आणि इथं धुकं ऊन सावली नुसता खेळ चाललाय इथं, पण खूपच सुंदर आहे. माझ्या बॅक साईडला क्लीन आहे आणि समोरच्या साईडला पूर्ण ढगाळ वातावरण आहे. पण नशीब आहे की पाऊस येत नाही आहे, ही चांगली गोष्ट आहे. आणि पाऊस पाहिजे, पण ठीक आहे, इट्स ओके. आणि वातावरण खूप सुंदर आहे, हिरवळ आहे सगळीकडे आणि मजा तर खूपच येते. मजा म्हणजे पीस आहे. आणि ऑफिसमध्ये काम करून वैतागलं होतं आणि आता इथं आलं आहे, पण खूप शांत आहे, म्हणजे आवडलं. माझा फोटो पण चालला आहे तिथं. सो माझ्या हातात कॅमेरा आहे, इतकी मोठी लेन्स आहे ती, बघू शकता तुम्ही. मॉडेल तिथे आहे आणि बिहाइंड द सीन्स पुश करायचं देईल तुम्हाला आता आमच्या ब्लॉगची. काय बटन दाबू नको, कुठलंच बटन नको. मॉडेल आहे तिथंच थांब. विराज तिथंच थांब. हां थांब. नाही मागे थोडं मागे. हां ये पुढे थोडं पुढे म्हणजे इकडं माझ्या टुवर्ड्स मी, त्या पोझिशनवर ना. हां बस थांब. दिसतच नाही आहे तो. कुठे? तो चेहऱ्यावरती एक लाकूड येते, तोडतो का तेवढं एक? नाही तर राहू दे, ये पुढे. हां तेच काढते. हां बस. याच्यात नाही दिसत. तिथेच थांबा, तू नको घेऊ पुश करायचं. बंद करू काय? बंद करू का? आता ये इकडे नॉर्मल ये. नाही राहू दे की चालू. तेच बंद झालं. नाही बंद नाही, चालू येते. तुझं अँगल तसंच ठेव. हां इथे या. हां तिथंच थांब. आवाज थोडं इकडे सर. स्माइल एकदा राईट साईडला. थांबा तसंच थांब. तुला झूम पाहिजे ना थोडा. एवढं घे. हां बंद करू का? थांब ना. एवढं तुझी मेमरी कमी होती की. एक सेकंद थांबा जरा. हा इकडे बघ, राईटला बघ. नाही तिकडे बघ, लेफ्टला वरती. हा नाही माझा लेफ्टला वरती. सो आता आमचं हे फिरून झालंय पोलो ग्राउंड आणि आता आम्ही जाणार आहे जेवण करायला. जेवण झालं की आम्ही कुठं जाणार आहे माहीत नाही. तर आम्ही जेवता आम्ही पॉईंट ठरवूया कुठं जायचं कुठं नाही, आणि त्यानुसार आपण पुढं जाऊया. आजचा दिवस वेस्ट करूया. वेस्ट म्हणजे खूपच चांगला गेला दिवस. हे यार किती वाजले? आत्ता वाजलेत 2:30. 2:30च्या मानाने खूप चांगलं फिरलो आपण. कसं वाटलं तुला आफ्टर लॉंग टाइम? लय बाप. सो रिफ्रेशिंग. आता आमचं पुष्कराज गेलेला आहे कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात.
आणि आता गाया गुरं पण चारायला आणलेत लोकांनी इथे. सो छान वाटतं. पोलो ग्राउंड नंतर आम्ही चाललो आहे जेवण करण्यासाठी. माझ्या मागे बघू शकता तुम्ही की इतकं धुकं झालं आहे की पुढचं काही दिसत नाही आहे आणि गाडी एकदम हळूहळू चालवायला लागली. तो थोडा टाईम गेला, गाडी पार्क केली आणि आता इथं मार्केटमध्ये जेवणासाठी जाऊया कारण की खूप भूक लागली. आता 3:30 वाजलेत आणि आम्हाला घरी पण लवकर जायचं. सो थांबलं तर आम्ही वाईला थांबेल, नाही तर नाही थांबणार. सो विषय वेगळा आहे काय का. वाईला जायचं का? जाऊ ना, टेम्पल भारी आहे. तर बघूया वाईचं टेम्पल बघायला भेटतं तर जाऊया टेम्पलला, नाहीतर बाकीचा विषय बघ नंतर पुढच्या वेळेस. आहे का विचार आहे का तंदूर? तंदूर आहे भाई, आहे ना? ठीक आहे, थँक्यू. तंदूर इसका अच्छा है. तंदूर अच्छा आहे. हाँ मेन कोर्स वगैरह. नाही मेन कोर्स नाही. मला आता आम्ही मार्केटमध्ये आलो आहे जेवण करण्यासाठी आणि 5 मिनटं चाललो आम्ही. थोडंसं काम काढला कारण की थोडं पार्किंग लांब होतं, पण आज गर्दी नव्हती. सो मार्केटला आम्ही व्यवस्थित पोहोचलो आणि आता तंदुरी खाऊया. मी तर तंदुरी काही खाणार नाही आहे, मी नॉर्मल काहीतरी डाळ राईस खातो आहे. सो बघूया काय होतं. होटरडा नाही बाबा.